3 दिवस झाले शेवगाव मध्ये हिंडू राहिलो, पण एका ब्लॉक नाही काढला. आज डायरेक्ट सगळा नाद पुरा करून टाकू. आणि खरं तर तुम्हाला कंस्ट्रक्शन लाईनचा नाद करायचा असला ना, आधी त्याचा अनुभव घ्या, कारण की आधी अनुभव नसला ना काहीच होऊ शकत नाही. ते म्हणतात ना, पाऊस पडल्याने कधी शेती पिकत नसती, त्याला अनुभवच लागतो नाही का. तर जय श्रीराम भावांनो, मी विक्या ब्लॉगर स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. उठून 150 किलो शॅम्पू लावून आंघोळ केली तरी केस आहे तसे राहतात, कारण की ओरिजिनल आहेत ना, ती ओरिजिनल. दररोज तर त्या साऊंड मध्ये देवाचे गाणे चालू असतात आणि ते देवाचे गाणे ऐकून भाचा गपचूप झोपत असतो. पण आमच्या धरोग्याने डायरेक्ट बुलेट गाडीवर बाया बसली होती, त्याच्यामुळे भाचा रडायला लागला होता. भाचीची एक पप्पी घेतली डायरेक्ट धरोग्याच्या 2-3 मुस्काटा टाकल्या आणि ते गाणं बदलिले. माझ्या संग सकाळ सकाळ कर्म करायला गेलो, कांड झालं. आता कांड असं झालं, गंध लावायला गेलो, डायरेक्ट गंधच पांगला होता. मग काय गंध डायरेक्ट आडा करून टाकला. आता कसा विषय माहिती का, आपलंच तोंड आहे ना, आपल्यालाच गंध लावायचा. लोकांचा काय विचार करायचा, जसं वाटतं तसं गंध लावायचा. डायरेक्ट गंध मी लावून आवरून शेवगाव निघलो होतो. मला आज कळालं शेवगाव मध्ये एक निवाट कॉलेज येता याचा तडाखा. एवढ्या 2-3 दिवसापासून हिंडतो. याच्या आधी लय वेळ गेलो, पण आजच कळालं शेवगाव मध्ये निवाट कॉलेज आहे. डायरेक्ट शेवगाव बस स्टँड पाशी गेलो. शेवगाव बस स्टँड पासून डायरेक्ट एकदा लेफ्ट आणलं पुढं आणि डायरेक्ट आतमध्ये गेलो नाही का. आता आतमध्ये गेलो, डायरेक्ट साईटवर गेलो बरं का रविशेटच्या. नाही तर तुम्ही लय नाश केत भाई, या लगेच अंदाज लावता. डायरेक्ट साईटवर गेलो, पहिल्यांदा कॉलम बिलम खोलून घेतले. दुपारपर्यंत माझा अवतार असा झाला होता. कधी कधी माहिती केस बघून मलाच लाज वाटत यायला, काय नाही का. टोपी घातलं लय भारी होते, पण बरेच जण मला म्हणले टोपी घातली टक्कल पडा. भैया मला ते उन्हापेक्षा मला लग्न महत्वाचं आहे, टक्कल पडली ना कोणी बाईक द्यायचं नाही, जाऊन म्हणून प्लॅन कॅन्सल. त्याच्यामुळे टोपीच घातली नव्हती. वर जाऊन साईटी बिटी आणत होतं नाही का. पहिल्यांदा काय आणलेलं होतं, पण प्लॅन मध्ये थोडा चेंजेस झाला. खिशात बुचकुलीवर खेळे भरून घेतले आणि हातोडी हातात घेतली. चलो भैया म्हणलं नादच करून टाकू. डायरेक्ट सोनू शेट आणि मी वरती. सोनू शेट कसा वाजणार 2 बोट करीत होता. 2 बोट म्हणलं का विषय टॉपचा आहे, नादच करायचा नाही. सोनू शेटला म्हणत होता आपल्या दोघांची जिंदगी झेंडे राहते. म्हणलं काय विषय नाही, जिंदगी के रे हार के बाद जिदे जिंदगी झेंडे फिर भी घमंडे. चहा पितो होतो मस्त पैकी नाही का. चहा पिता पिता आता आहे ना पुढे किस्सा काय झाला ते बघा. सोनू शेट काय म्हणतोय ना ते तुम्ही एकदा ऐका. रविवार पाय चहा पिऊन मस्त साईटी बिटी मारून घेतला नाही का. नंतर आता पाहिजे मी नाही म्हणलं का कंस्ट्रक्शन लाईन मध्ये यायचा असला अनुभव घ्या, कारण की आधी थोडाफार अनुभव घ्या म्हणजे तुम्ही कधीच उपाशी मारणार नाही. आणि कंस्ट्रक्शन मधली एक ही कला अशी, कंस्ट्रक्शनचं काम येणं म्हणजे तुम्ही कधीच मरू शकत नाही उपाशी नाही का. आता मला तर ड्रायव्हिंग आणि कंस्ट्रक्शनच्या दोन्ही कला मी शिकलेलो, मी कधीच उपाशी मरू शकत नाही. डबान पिशी उचलून डायरेक्ट घरी आलो. आता येता बंटी शर्ट भेटला मला, बंटी शर्ट वाजणार डबान पिशी घेऊन घरी आलता. काम ना नादच करायचं नाही भाई. आमचा विषय डायरेक्ट विषय पंपत असतो. विषय टॉपचा आहे भाई आमचा. आम्ही काम करतो पण वाजनातच जागतो, नादच करायचं नाही. आमचा विषय तुम्हाला माहिती ना, आम्ही कशी हिंडतो गाणे गाणे. आणि आता गोटी शेट आला तिकडून हे का म्हणतोय चालले कुठे चालली ती फुकटचं पंढरपूर कुठं झेंडर झेंडर. आमचा गोट्याचा खरं तर कामानिमित्त चालला होता पंढरपूरला, पण आमची झाली काही कार्यकर्ते असे नुसते मजा करायला पंढरपूरला जातात.